विश्रांतीनंतर आपले स्वागत. आपण पाहतात न्यूज पुढे. कुसुमाग्रज कवितांच्या वतीनं जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाकवी कालिदास येथे आयोजित या कार्यक्रमात पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्याचा मराठी भाषेचा कौतुक सोहळा होत असताना त्या सिद्धहस्त लेखणीबद्दलची कृतज्ञता कणाकणात रोमारोमात उमटत होती. ती कृतज्ञता लेखणीबद्दलची होतीच, पण त्या लेखणीतून शब्दांची पूजा करणाऱ्या सामाजिक संवेदनांची होती. म्हणूनच पवित्र गोदातेरी कुंभमेळ्यात जसा साधू सन्मान होतो, तसा साहित्याच्या या जनस्थान नगरीत एक साहित्य साधूचा सन्मान करण्याची त्या क्षणाबद्दल कृतकृत्य होण्याची पर्वणी साहित्य रसिक नाशिककरांनी साधले आणि अवघ्या साहित्य विश्वाचा ऊर अभिमानानं भरून आला. अर्थातच निमित्त होते जनस्थान पुरस्कार प्रदान सोहळ्याचे. साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक अरुण साधू यांना प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरात झालेल्या या सोहळ्यात साहित्य रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात योग्य व्यक्तीचा या पुरस्कारानं सन्मान झाला. यावेळी साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, दिनकर गांगल, कार्यवाह लोकेश शेवडे आणि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. नेहमी या 105 हुतात्म्यांचे स्मरण केले जाते, पण यात 106वा हुतात्माही होता. तो म्हणजे विदर्भ मराठी माणसाचा एक मुलूक केला तर मुंबई ही महाराष्ट्रातच राहील असा त्यावेळी सूर होता. तेव्हा नागपूर कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र अबाधित राहिला, म्हणजे 106वा बळी विदर्भाचा गेला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले. आदरणीय प्रभू साधूजी, साधू, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री गिरीश महाजनजी, सन्माननीय महापौरजी डॉक्टर जब्बार पटेलजी आणि त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी सुरू झालेला प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो पुरस्कार या ठिकाणी दिला जातो, मला उपस्थित राहता आलं. साहित्यिक म्हणून, विचारवंत म्हणून माझं नाव तर यादीत येऊ शकत नाही, पण किंवा पुरस्कार देणाऱ्यांच्या यादीत माझं नाव कुठलं गेलं. काही जनस्थानच्या इतिहासामध्ये एका काळावर माझे नाव घेण्यात येईल, हा खरोखर माझ्याकरता अत्यंत आनंदाचा विषय आहे. अरुणजींबद्दल या ठिकाणी रांगल असतील, जब्बार पटेल असतील यांनी इतकं छान सांगितलं आणि महाराष्ट्राची माहिती देखील आहे. ज्या मूल्यांचा आपण उल्लेख या ठिकाणी केला ती आजही आपल्याला जगवता येते. आणि म्हणून मला असं वाटतं की अरुणजींसारख्या भविष्याच्या भेट घेणाऱ्या व्यक्तीने दोन दिवस सोडून नका, मूल्य सांगत राहा. मूल्य जिवंत राहतील, मूल्य जपली जातील आणि मराठी म्हणून ती निश्चित जाते. मला विश्वास ती भाषा जगायची. मराठी भाषा आक्रमक करू शकत नाही. मराठी म्हणून का आक्रमक नाही, तो आक्रमक केव्हा होतो ज्यावेळी त्याच्या अस्मितेवर कोणी घाला असतो तेव्हाच तो आक्रमक होतो. पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर जाऊन आक्रमक करण्याची मराठी माणसाची मानसिकताच नाही. पण त्याचवेळी जोपर्यंत मराठीला आम्ही व्यवहाराची भाषा बनवणार आहे, व्यवसायाची भाषा बनवणार नाही. आजही देशातलं जगातलं उत्तम साहित्य हे मराठीमध्ये तयार होतं. पण अरुणजींनी जे सांगितलं तेच महत्वाचं आहे. हे साहित्य मला आवडतं. या साहित्याने मी अजून मराठी करतात आणि आपल्या अध्यक्ष महोदयांनी तर अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी सांगितला की मराठी माणूस जगला पाहिजे. मुंबईमधला मराठी माणूस त्याचं अस्तित्व राहायला पाहिजे.
एकच गोष्ट मी सांगतो की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरता 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि त्याच्यामुळे मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला. पण एक हुतात्मा अजून होता की त्याचा आपण खूपदा विचार आपल्याला करतो आणि तो हुतात्मा होता विदर्भ. कारण ज्यावेळी पंडित नेहरूंनी सांगितलं की मराठी माणसाचा एक मुलूक केला तर मुंबई महाराष्ट्राची आणि तो एक मुलूक केला नाही तर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. त्यावेळी रक्तपात न होता नागपूर कराराच्या माध्यमातून विदर्भाने मान्य केलं की हो माझी मुंबई, माझ्या मराठी माणसाची मुंबई ही माझ्या मराठी मुलखातच राहिली पाहिजे आणि म्हणून जरी बदलाली कमिशनने विदर्भाचं राज्य करा अशी मान्यता दिली असली तरी देखील मी महाराष्ट्रामध्ये येईल आणि मराठी माणसाची मुंबई ही मराठी माणसालाच देईल. हा 106वा हुतात्मा हा विदर्भातला व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे. मुंबई